हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज सकाळ सकाळी ना पहिल्यांदा इथं मी म्हणजे आंघोळ वगैरे झाली आमच्या माझी आणि रुद्रची, आणि सगळ्यात पहिलं मी इथं पोहे बनवते, कारण की चहा बनवायचा होता तर रात्री ना दूधच खराब झालं, त्यामुळे आता चहा नाही। आणि चहा ज्या दिवशी नसतो ना त्या दिवशी माझं डोकंच दुखतं, दिवसभर नुसतं ना डोकं जड झाल्यासारखं वाटतं। पण ठीक आहे म्हटलं आधी खाऊन घेऊया काहीतरी, कारण की ना सकाळी सकाळी मी खाल्लं नाही ना तर मला काहीच काम नाही करू वाटत, कारण भूकच इतकी लागलेली असते ना की काही। आणि त्यात रुद्र परेशान करतो, तर त्याला म्हटलं जा थोडा वेळ खेळत बस, त्याच्यानंतर मग आपण खाऊन मग साफसफाई करूया, म्हणजे आवरून घ्यायचं पटपट चाललेलं होतं। तर इथं पोहे बनवायचं चाललंय। तर हा जो किचन ओटा आहे ना खूप उंच आहे, म्हणजे मी खाली उभा राहिली की माझ्या छातीला लागतो। काल म्हणजे ह्या पोह्यामध्ये अक्षरशः मी तेल इतकं टाकलं होतं की पोहे नुसते तेलकट तेलकट झाले होते, मला दिसलंच नाही। जास्त जर खोलगट भांडं असेल ना तर काहीच दिसत नाही, वरून बघावं लागतंय की किती पडलंय काय पडलंय। आणि खाली एक मी हे ठेवलंय, आपण बसायला घेतो ना पाट, तसा पाट आहे, थोडा उंच आहे, त्याच्यावरती उभा राहते। आता एकच अपेक्षा आहे की जोपर्यंत आम्ही ह्या घरात आहोत ना तोपर्यंत मी त्याच्यावरून पडायला नको, नाही तर एखाद दिवस माझा पाय स्लिप झाला ना त्याच्यावरून कडेला वगैरे पडतो पाय कधी कधी, आणि मी पडली ना तर मग काय खरं नाही। एवढीच एक अपेक्षा आहे की असं काही होऊ नये। तर ठीक आहे चला आता ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे। तर इथं आता मी आणि रुद्र मस्त पोहे खाऊन घेतोय। इकडच्या खिडकीतून ना सकाळी खूप जास्त छान असं कोवळं ऊन येतं, आता तरी उन्हाची गरज नाहीये कारण गरमी चालू आहे, सकाळ सकाळीच इतकं जास्त गरम होतं ना, पण थंडीमध्ये गरज आहे। थंडीत जर असं घरात ऊन आलं ना तर आपल्याला उन्हाच्या तिरपीला बसावंसं वाटतं। जसं बघा आधी कसं आपण लहानपणी घरातून बाहेर यायचं आणि डायरेक्ट उन्हाच्या तिरपीला बसायचं गावाकडे, तर तसं मग छान वाटतं। आणि रुद्राचं कसं चाललंय माहितीये, पप्पा नसले ना मग तुझ्या हाताने चार। आता इथं आल्यापासून ना पप्पाचं कंटिन्यू त्याच्या सुरू असतं की संध्याकाळी, म्हणजे त्यांच्यासोबत दुपारी असू दे सकाळी असू दे संध्याकाळी असू दे, त्यांचं म्हणणं आहे की आता त्याला हाताने खायला लाव, आता काय तो लहान राहिलेला नाहीये। आणि हाताने ना इतका टाइमपास करत बसू, पटपट खात नाही, त्याच्यामुळे मी काय करते, त्याचे पप्पा असतील तेव्हाच फक्त हाताने खायला देते, आणि नसतील ना त्यावेळेस मी स्वतःच चारते। आणि तो पण म्हणतो मम्मा पप्पा नसल्यावर तूच चारत जा। आणि यांना काय केलं होतं, इथं खाली झाडं पाडली होती, जे छोटेसे पॉट आहेत ना ते पाडले होते खाली। आता बेड काय मला एकटीला सरकत नाही, तरी पण कसा तरी सरकवला, आणि त्याला म्हटलं चल काढूया आता खालून। तर पहिल्यांदा आता उठल्या उठल्या मला हेच काम लागलं, आता ह्याच्यामध्येच माझी 20-25 मिनिटं जातील हे काढण्यामध्ये। आणि अक्षरशः ना आमच्या दोघांची इतकी जास्त केस गळतायत ना, सकाळी उठल्या उठल्या इथं ना, माझी तर कमी, आपली लांब आहे त्यामुळे खाली काही पडत नाही, पण ह्यांची सकाळी उठल्या उठल्या ना झोपलेल्या जाग्यावरतीच केस पडलेले असतात। म्हटलं इतकी केस जर गळली तर किती लवकर टकला व्हायचा। तर ते त्यांचं चाललंय आता की प्युरिफाय घेऊया आपण, जेणेकरून आंघोळीसाठी। आणि आम्ही जर सांगितलं की आम्हाला आंघोळी करण्यासाठी ऑरो घ्यायचा आहे तर लोक हसतील का नाही आमच्यावर, कारण खरंच इथं ना बऱ्याचशा लोकांनी ना डायरेक्ट बाथरूम मध्येच फिल्टर बसवून घेतलाय, कारण पाणीच इतकं खारट आहे ना, ब्रश करताना सुद्धा तोंडात पाणी घेतलं ना की असं वाटतं कधी एकदाच थुकते, इतकं खारट लागतंय पाणी। आणि खारट त्याच्यामुळे ना माझी इतकी जास्त केस गळतात, 15 दिवसामध्ये माझा इतका टकला झालाय ना, पुढच्या साईडने असं इतकी म्हणजे पार्ट ओपन झालाय। तर आता ह्याच्यावरती ऑप्शन तसं मी तेल वगैरे वापरते, पण पाणीच असं आहे ना की खूप जास्त खराब पाणी आहे। आणि माझी तर सोडा, इथे बऱ्याच जणांची केस इतकी गेलेत ना की अक्षरशः टकले झालेले आहेत बरेच जण, त्यामुळे त्यांचं चाललंय की बाई म्हणले टकले होण्यापेक्षा ती ऑरो घेतलेला बरा आहे। तर आता बघू, आता 2-4 दिवसामध्ये हा सुट्टी टाकून ना, म्हणजे एखाद दिवस सुट्टीचा काढून मग घ्यायचा। तर हे जे फ्लावरचे पॉट आहेत ना छोटे, मी जे बेडच्या मागे ठेवते ना त्याने इतका मस्त लुक येतो ना, खूप मस्त दिसतं। आणि हे खूप स्वस्त आहेत, मला वाटते काहीतरी 100 रुपयाचीच 5 होते का, 120-130 असेच असतील, जास्त काही महाग नव्हते। तर आता माझे इथं बेड वगैरे आवरून झाला, आणि मी जे रुद्राला म्हटलं ना की जा खेळ जा पोहे करत होते तेव्हा, त्याने इतकं पूर्ण बॉक्सचं खाली ओतला होता टॉयचा, आणि मी ते भरायला पण त्यालाच लावते, सवयच तशी लावायची, स्वतःचं खेळायचं, स्वतःच भरायचं आणि स्वतःच नेऊन ठेवायचं, तेवढं तरी एक काम आपल्या मागचं कमी होईल, नाही तर आधीच कामं काही कमी येतोय। आणि ते बघा बऱ्यापैकी गोष्टी तो उचलतो, मूडवरती आहे, त्याचा मूड नसेल ना मग नाही, मग कितीही काही करा मग नाही, पण टॉयस त्याची त्याला मी उचलायला लावते, जेणेकरून ना त्याला पण सवय लागावी, मेहनत काय असते त्याला पण कळलं पाहिजे की बाबा इतकं काम करावं लागतं, थोडीफार आपण सुद्धा हेल्प करावी। त्याला मी कधी कधी म्हटलं ना तू झाडू मार, तर म्हणतो मी का मारू, मुली मारतात झाडू, म्हणजे त्याला आत्ताच इतक्या ह्याच्यापासून समजते ना, आता हेच एक म्हणजे
त्याचं वय आहे, त्याला चांगल्या सवयी लावायचं. मग मी त्याला सांगते की बघ तुझे पप्पा पण मारतात, तर म्हणे पप्पा कधी मारतो, तेव्हा पप्पा नाही मारत. तर मग दाखवावं लागते की हे बघ पप्पा मारतायत. तर असं आहे, म्हणजे आपण जे करतो ना तेच आपली मुलं शिकतात, हे मात्र खरं आहे. गावाला वगैरे गेलं ना त्याचे पप्पा सगळेच आमच्या घरातले, असं काही नाही की बाबा पुरुष आणि स्त्रिया मारतात झाडू, असं काही नाहीये. आणि त्याला सुद्धा आता मी सगळं करायची सवय लावणार आहे. तर उठल्या उठल्या आंघोळ वगैरे झाली ना त्याचं पहिलं काम असतं ते म्हणजे खाली जाऊन फुलं तोडून घेऊन यायचं. फुलं तोडेपर्यंत आणि देवपूजा करेपर्यंत आम्हाला 9:30 वाजतात. तो फुलं तोडायला गेला ना की तोपर्यंत माझी मग फरशी पुसून होते. जवळजवळ मला वाटते मला 2 तास लागतात सकाळचे झाडू आणि पोछा करण्यासाठी. खाली गेला होता पण इतका परेशान करतो की मला शेवटी खाली जावं लागलं. त्याला मी सांगते की आपल्या जी खाली गार्डन आहे ना तिथून छोटं फुलं आहे तिथूनच आण, पण त्याला ना दुसरीकडेच पुढे जायचं असतं. त्याला सांगावं लागतं पुढे जा, इथं पाठीमागं भरपूर फुलं येतात. हे बघा, आणि हे फुल कशाचं आहे ना ते मला खरंच कळत नव्हतं. जे पहिल्यावाला मी दाखवलं ना मलाच कळत नव्हतं की नेमकं ते फुल कशाचं आहे. तर तुम्हाला माहित असेल ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. केळीच्या तिथून फुटलंय तर मला असं वाटतं केळीचं आहे की काय, पण केळीचं असं नसतं. केळीचं ते आतमध्ये येतं ना फुल, असं थोडे असं. तेव्हा हे कशाचं फुल आहे ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर जास्वंद वगैरे आहे बघा पाठीमागं. रोज 3-4 फुलं फुलतातच, मोगऱ्याची सुद्धा फुलतात आणि खाली अजून बरेचसे दुसरे सुद्धा आहेत, मी दाखवेन तुम्हाला नंतर कधीतरी. आणि डबल टिबल लेअर आहेत ना तशीवाली आहे ते जास्वंद. आणि मोगरा बघा, पूर्ण मोगरा. आणि कढीपत्ता तर इतका आहे ना की कितीही वापरा कढीपत्ता, काही प्रॉब्लेम नाही. मोठ्याच्या मोठं झाड आहे आणि खाली सुद्धा तेवढीच झाड आहेत. आणि इथं अशी केळीची झाड आहेत. आणि ही फुलं कशाची आहेत ना मला खरंच माहित नाहीये. तर बघा आता मी सुद्धा ना बऱ्यापैकी तर भाज्या लावीन, कोथिंबीर वगैरे ना थोडासा जागा आहे तर तिकडे लावीन. त्याला मी फुलांना लावते तेवढ्या वेळात माझं झाडू वगैरे मारून होतं. मग काय करतो, मध्ये मध्ये करतो, त्याच्यामुळे मला काहीच करू देत नाही. तर आज मलाच त्याच्यासोबत जावं लागलं खाली, कारण त्याला एकदा दाखवलं की कसं जास्त झाड आहेत ना तर असं भीती वाटते बाबा काय आलं बिलं. तर त्याला सांगते की आधी बघायचं की बाबा इथे का आहे का नीट, नंतरच आतमध्ये शिरायचं फुल तोडायला. भीती वाटते, कधी काय कोणती वेळ कधी सांगून येईल ना सांगता येत नाही. तर हा जो बाहेरचा स्पेस आहे ना म्हणजे मला खूपच वेळ लागतोय. हे घर जेवढं मोठं आहे ना त्याला मेंटेन पण तेवढंच करावं लागतंय. खूप वेळ लागतोय. मला वाटतंय मी सकाळचं 8:30ला जरी चालू केलं ना तर माझे 10 ना नुसतं साफसफाईमध्येच वाजतात. झाडू आणि पोछा ह्या दोन्हीमध्येच माझे 10 वाजतात. 9:30 तर वाजतातच, रोज डेलीचंच आहे हे. त्यामुळं आता काय करणार, एक सगळं जेवढं मोठं घर ना तेवढं मेंटेन पण तेवढंच करावं लागतं. त्याचा साफसफाई पण तेवढीच करावी लागते. थोडं वरते त्याच्यामुळे जास्त घाण येत नाही, पण तरी पण सकाळचं तरी आपल्याला झाडू मारल्याशिवाय फ्रेशच वाटत नाही, किंवा आपली सुरुवातच तशी झाडू मारण्यापासूनच होती. तर इथून असं पाठपलीकडे जो दरवाजा दिसतो ना तो आमच्या दुसऱ्या बेडरूमचा दरवाजा आहे. म्हणजे बॅकनं पण घरात जाऊ शकतो आणि पुढच्या साईडनं पण जाऊ शकतो असं आहे. आणि जी खाली दिसत आहेत ना ती झाड आहेत. तर इथून असं खाली रस्ता आहे, खाली जायला फरशी आहे. फ्लॅटमध्ये राहिलं ना की एक आपल्याला काम करावं लागत नाही, ते म्हणजे आपल्याला मेंटेनन्स द्यावा लागतो. बरे 400-500 रुपये मेंटेनन्स असू द्या, पण आपल्याला सीडी साफसफाई करावी लागत नाही, झाडू पोछा सीडीचा. त्याचबरोबर बाहेरचा जो पोर्च असतो त्याचं पण आपल्याला करावं लागत नाही. ही 2 आपली महत्वाची कामं ना वाचतात. इथे आम्ही ना बघितलं होतं, बिल्डिंगमध्ये पण रूम बघितली होती, पण इथे बिल्डिंगमधल्या रूमला गॅलरीच नाही. मग गॅलरी नसेल तर आतल्यात कोंडल्यासारखं व्हायचं. इथे 1-2 मैत्रिणी आहेत ज्या बिल्डिंगमध्ये राहतात फ्लॅटमध्ये, तर त्या सांगत होत्या की आमच्या तर रूमला गॅलरीच नाहीये आणि आम्ही कसं राहतोय. पण रेंट कमी आहे फ्लॅटमध्ये, 7,500 8,000 असेच 1 BHK रेंट आहेत. बाहेरच्या पेक्षा म्हणजे असं रॉ हाऊसमध्ये जास्त रेंट आहे. रॉ हाऊस लोक हवेशीर राहावं म्हणूनच घेत आहेत, हवा मोकळी खेळती राहावी. फ्लॅटमध्ये एकदम आतल्यात होतं येते ना, त्याला गॅलरी नाही, फक्त रेंटनी द्यायचं ह्या हिशोबानेच हे सगळी रेडी केलेले आहेत. आता हे घर सुद्धा ना फक्त रेंटनी द्यायचं ह्या हिशोबानेच केलंय. हे खालचं आहे ना त्यामध्ये ते स्वतः राहतात. मी गेले होते तर इतकं सुंदर त्यांनी ते फर्निश केले ना घर, म्हणजे खूप जास्त छान ठेवलंय मेंटेन. बाहेर चप्पल वगैरे ठेवण्यासाठी पण त्यांनी छोटंसं स्पेस केलाय. तसा वरती नाही केला, कारण वरचं घर आहे ना, म्हणजे वरची रूम ज्या आम्ही राहतो ती फक्त रेंटनी द्यायची ह्या हिशोबानेच त्यांनी ती तयार केली. तर आता माझा झाडू मारून झालाय, किती वेळ गेला झाडू मारण्यामध्ये. आणि आता पटपट सगळी फरशी पुसून घेते. मला ना कुठे पण जाऊ द्या, म्हणजे घर कसंही असू द्या, पण माझ्या बेडवरती आलो ना इतकं फ्रेश वाटतं ना की म्हणजे खरंच खूप मस्त वाटतं. कारण की बेडवरची मी चादर पण 2-3 दिवसाला बदलते आणि मला तिथं छान वाटतं तेवढ्यात. म्हणून मग ह्या रूममध्ये आम्ही बेडरूममध्ये मला असं वाटतं की जास्त पसारा नको, आपले कपाट आणि बेड इतकंच काय ते सामान राहावं, म्हणजे आपल्याला सुद्धा स्वतःला फ्रेश वाटतं. आणि मी जास्तीत जास्त मग मला काम नसेल ना त्यावेळेस माझा बेडरूममध्येच जातो.
तर हा इथला मधला जो स्पेस आहे ना, म्हणजेच बऱ्यापैकी घर ना खूप मोठं आहे, खूप मेंटेन करावं लागतंय. खरं तर रोज नाही होणार माझ्याच्याने, मी तर 2-3 दिवसातूनच फरशी पुसेन, कारण की मला रोज करणं शक्यच नाही. आता सुरुवातीला मी 2-3 महिने करेल रोजच, कारण सारखी सारखी फरशी पुसली ना मग तो जो सरफेस आहे ना तो सगळा क्लीन होतो. मी मावशी लावल्या होत्या, पहिल्या दिवशी आले ना तेव्हाच मी सांगितलं होतं त्यांना या, त्या बोलल्या 1 तारखेपासून येतोय. आता आज 5 का 6 तारीख आहे तरीही आल्या नाहीयेत. आणि मी मला वाटते एवढ्या दिवसामध्ये 5-6 वेळा तर त्यांना बोलले, आणि आता मला वाटते की मी उगाच त्यांच्या मागं लागते. त्यांना तर यायचंच नसेल, कारण त्यांच्याकडे इतकं काम आहे. मी दोघी जणींना सांगितलं, एकीनं तर फुल मनाच केलं की नाही माझ्याकडे जास्त घर आहेत, पण एक जण येणार होती तर तिचं सुद्धा पत्त्या नाही. तिला मला रोज मी तिला सांगते, पण आता मी 2 दिवस झाले तिला काय बोललेच नाही. बाई यायचं असेल तर ये, नाही तर राहिला. तर पैशाची गरज असेल तर येतील, नसेल तर मग राहिलं. माझं चाललं होतं आपलं की 2 महिने लावून घ्यायचं कमीत कमी, म्हणजे कंटिन्यू चालू बाई लावली ना तर जरा फरशी वगैरे क्लीन होईल आणि छान दिसेल आणि स्वतःलाही फ्रेश वाटतं. आणि कामामध्ये मेन म्हणजे मन लागतं की बाबा आपल्याला फरशी झाडू पोचा असलं करायचं टेन्शन नाही, त्याच्यामुळे आपलं पटकन काम उरकेल. हे एक म्हणजे आपल्या मनात जे टाइम मॅनेजमेंट असतं ना ते ठरलेलं असतं. तर ही फरशी पण अशी आहे ना की हिला रोज जरी पोछा नाही मारला ना तरी पण चालून जाईल. मी मनापासून अगदी खरं खरं सांगते, माझं लग्न झालं होतं ना, मला वाटतंय म्हणजे माझं लग्न झालं ठरलं होतं त्यावेळेस माझी 12वी झाली होती. त्यानंतर मी यांच्यासोबत काय जास्त दिवस नव्हते. सुट्टीमध्ये समजा दिवाळीची सुट्टी लागली तर 2 महिने यायचे, किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये यायचे, म्हणजे तेवढाच थोडे दिवस ज्यावेळेस सबमिशन किंवा काही नसायचं ना त्यावेळेस यायचे. तर मी ना अगदी आठवड्यातून एकदाच फरशी पुसायची. आमची खराबच व्हायचीच नाही फरशी अजिबातच. किचनच तेवढं मी रोज पुसायची, नाही तर हॉल आणि बेडरूममध्ये तर आमची गादी होती, गादीची ना खालीच होती. तेवढ्या एरियामध्येच आम्ही कंटिन्यू, ते तर नसायचे दिवसभर, मी तेवढ्याच एरियामध्ये राहायचे आणि माझं घरच घाण नाही व्हायचं. पण रुद्र जसं आला ना तसं मग माझं हे सगळं काम वाढलं. लहान होता तेव्हा पण ठीक आहे, पण आता मोठा झालाय त्याच्यामुळे काही पण फ्रीजमधून काढून घेतो आणि फरशीवरती सांडतो. पण ही फरशी कलरफुल आहे ना त्याच्यामुळे इतकासं दिसून येत नाही की बाबा खराब झाले. आता आपल्याला जाणवलं की आपण पुसतोच. नाही चांगला आहे ते, बघ मोराला बघ. ओय किती जवळ आला बाबा तू. किती जवळ आणि किती पिसार आहे है ना रुद्र. तरी माझा मोबाईल इतका चांगला नाही, तरी क्वालिटी मध्ये जर हे केलं असतं ना याचं क्लिक तर इतकं छान एचडी दिसलं असतं. तर हे समोरचं निकिताचं घर आहे आणि इथं मध्ये एवढा जागा आहे आणि हे आमचं घर ना. हे बघ आला आत गेला त्यांच्या घरी. तर आमच्या पण घरामध्ये असा येतो, आतमध्ये पर येतो, पण एवढं मी लक्ष नाही देत. आता सवय झाली ना, ते नवीन नवीन असलं की मग आपल्याला जरा बरं वाटतं. हे बघ हा 2 जण आलेत आज. तर इथे एक आहे ना, तो पलीकडे एक आहे, पलीकडच्या घरात एक आहे, अलीकडच्या घरात एक आहे. दोघं आलेत. खाली पण असेल एखादा. यांची खूप मोठी गँग आहे, सारखे येतच राहतात. तर आम्हाला इथं झोका पण बांधून दिला आता मस्त. हे का ना रुदू खेळायला. हे बघा एक मोर इथला पतला जवळ आलाय आणि खरी हसाल. बघा खरी त्याच्याने व्हिडिओ काढला. हे बघा. तर आज सकाळपासूनच माझी मशीन बिघडली आणि ह्यामुळेच मला ब्लॉग शूट करणं झालं खरं तर घरातल्या घरकामाचं. नाहीतर मग ते व्हिडिओच्या नादात ना खूप वेळ जातो, त्याच्यामुळे मी शक्यतो मग साफसफाईचा वगैरे असा किचनचा इकडचा तिकडचा व्हिडिओ शूटच नाही आता करत आहे बऱ्याच दिवस झालं. कारण मग शूट करत बसली ना, इथे कॅमेरा लाव, तिथं स्टँड बरोबर लाव, ह्याच्यामध्येच माझा वेळ निघून जातो, मग मला ते काम उरकत नाही. पण आज मशीन खराब होती आणि त्याच्यामुळे म्हटलं फक्त कटिंगच करूया, ते पण 4-5 वाजता. मग कटिंग फक्त केलं मी मगाशी. आणि आता बघू संध्याकाळी ते आले ना मग मशीन नीट करायला घेऊन जायचंय. तर म्हटलं आधी स्वयंपाक करूया. त्यांनी सांगितलं होतं की मी यायच्या आधीच अर्धी तरी प्रिपरेशन करून ठेव, म्हणजे रिटर्न आल्यानंतर फक्त चपातीच करायच्या, भाजी वगैरे करून ठेव त्यांनी सांगितलं होतं. मग पीठ वगैरे मळायचं म्हटलं आणि भाजी करूया. आणि त्यासाठीच कालच बाजारातून लसूण आणला होता, तर त्याच्या कुड्या करून ठेवते. मला ना म्हणजे एक प्रश्न पडतो, तुम्ही नेहमी लसूण घेताना ना ज्या मोकळ्या सुट्ट्या पाकळ्या असतात ना तोच घेते,
आणि तो नेहमी स्वस्त असतो. आणि जे लसूण अख्खे कांदे आहेत ना ते महाग असतात. मला याचं रिझनच नाही कळलं. आता फोडायला उलट त्यांना जास्त मेहनत गेली असेल ना, फोडा, त्याच्या कुड्या वेगळ्या करा, तरी पण तो लसूण स्वस्त. आणि मोठ्या ज्या हे आहेत ना पूर्ण तर कांदे तर ते महाग आहेत. असं काय ना मला खरंच माहित नाही. मी विचारलं पण त्यांना की ऐसा क्यों, इसमें तो ज्यादा मेहनत लगते वगैरे. मला नेहमी हाच प्रश्न पडतो आणि मी शक्यतो सुट्टच घेते, जेणेकरून ना ह्या जो पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत ना तो ताप वाचतो. पण ह्यावेळेस ना मी अख्खे कांदे घेतले होते, तर म्हटलं चला पूर्ण मोकळे मोकळे करून ठेवूया, म्हणजे जेव्हा आपण लागायचं ना तेव्हा आपल्या कुड्या पटकन सोलून घेतल्या त्यासाठी. आणि अर्ध्या तास सोलून पण घेते स्वयंपाकापुरते. तर आता ना मस्त हवेशीर हवा ना खूप छान चालते, म्हणजे अजिबात गरमी होत नाही. घरात होते गरम पण बाहेर अजिबात नाहीये. बाहेर खूप हवा चालते. तर चला, आशा करते की तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही. बाय बाय.